नमस्कार मित्रांनो, आमचे चॅनल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये 2 दिवसाआधी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये शासनाचे 6 महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। कोणकोणते हे निर्णय घेण्यात आलेले आहेत, कोणाला यामध्ये फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय पहिला हा आशा सेविकांसाठी, अंगणवाडी सेविका तसेच गट प्रवर्गांसाठी सुद्धा आहे। तर यांना सानुग्रह अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे। म्हणजेच जर अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख रुपये मिळणार आहेत आणि जर अपंगत्व आलं तर 5 लाख रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत। आणि हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे। दुसरा मंत्रिमंडळ निर्णय आहे की दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण हे लागू करण्यात आलेले आहे। राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात निर्णय घेण्यात आला आहे। तसेच गट ड चे गट अ या पदांच्या पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण लागू करण्यात येत आहे। त्यानंतर तिसरा निर्णय हा की मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावरती उपलब्ध करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे। माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाड्यावरती उपलब्ध करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। यासाठी एका वर्षाचा 7,34,40,000 इतक्या आहे खर्चास मान्यता देण्यात आली आहे। चौथा निर्णय आहे तो म्हणजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि पात्र लाभार्थ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलासाठी या निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे। पाचवा निर्णय आहे की नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये MIDC मध्ये 16 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे MIDC विस्तारासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मित्रांनो झालेला आहे। या जमिनीची किंमत ही 24,02,40,000 असून ती विनामूल्य MIDC ला हस्तांतरित करण्यात येणार आहे। तसेच आता 6वा आणि शेवटचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी आहे। शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार आहेत। शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने अचूकपणे देता यावी व पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण 6 मंत्रिमंडळ निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।